मंचाच्या वतीने हे जे आयोजित केलेलं साहित्य संमेलन आहे, खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 125वे जयंती वर्ष आहे आणि या जयंती वर्षाच्या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रम, बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरची चर्चा आणि असे सगळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि समरसता मंचांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र विचारावरती एक निकोप चर्चा झाली पाहिजे या ह्याच्यातनं आजचं हे संमेलन कल्याणमध्ये होत आहे. आणि विशेषतः याच्यामध्ये आत्ताचं जे आहे ते युवक संमेलन आहे आणि मी काही युवकांशी संवाद साधावा या हेतूने मला बोलवलं आहे. आजच्या या सत्राचे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहामध्ये बसलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं जे कार्य आहे या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक अतिशय महत्त्वाचा असा जो एक आर्थिक विचार जो आहे, त्या संदर्भामध्ये समाजामध्ये फारशी चर्चा झाली नाही. तर त्या संदर्भातली चर्चा खरं म्हणजे 2001 पासून मी माझ्या वतीने सुरू केली. काही जणांनी त्याच्यावरती पुस्तकंही लिहिलेली आहेत याच्यापूर्वी. परंतु 2001 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र आर्थिक आणि सगळ्या विचारावरती एक खूप मोठी वेबसाईट ची निर्मिती केली, आत्ता निवेदकांनी सांगितलं. आणि त्याचा फोकसच हा होता की द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. तर तुम्ही थोडंसं बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राकडे किंवा जीवनाकडे, तर तुमच्या लक्षात असं येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळतः अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यांचं अमेरिकेतलं शिक्षण असेल किंवा त्यांचं इंग्लंडमधलं शिक्षण असेल, हे दोन्ही सगळं अर्थशास्त्रातून झालं. जेव्हा ते भारतामध्ये परत आल्यानंतर मुंबईच्या सिडनेहम कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून लागले. अर्थशास्त्र आणि सोशॉलॉजी तेव्हा हा एकत्र विषय होता. या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली सिडनेहम कॉलेजमध्ये. 1924ला मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ते सदस्य झाले आणि मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयावरती चर्चा केली, मांडले सगळे. परंतु त्यातले महत्त्वाचे माझ्यासाठी 2-3 विषय जे वाटतात ते म्हणजे खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे किंवा सावकारी नियंत्रण कायदा, याच्यावरती खूप चर्चा झाली. सावकारी नियंत्रण कायद्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धमक्याही आल्या जीवे मारण्याच्या, परंतु त्यांनी ते लावून धरलं सभागृहामध्ये. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? सावकारी नियंत्रण कायदा असेल किंवा खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे, ह्याचं कारण काय होतं? तर ह्याचं कारण हे होतं की या देशातला जो सर्वसामान्य माणूस जो आहे, जो गरीब आहे, जो दलित आहे, जो पीडित आहे, हा सावकाराच्या पाशामध्ये तो अडकलेला आहे. त्यातून त्याची मुक्तता झाली पाहिजे म्हणून हा सावकारी नियंत्रण कायदा त्यांनी मांडला आणि तो संमत होईपर्यंत त्यांनी तो लावून धरला. खोती पद्धत आपल्याला माहिती आहे, ती कोकणामध्ये आणि सगळी बाकी ठिकाणी ती खोती पद्धत जी आहे, त्या खोताकडे जो छोटा शेतकरी आहे त्याची जी पिळवणूक होते त्यातून त्याची मुक्तता झाली पाहिजे. मला असं वाटतं की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यावहारिक आर्थिक विचार आहे. म्हणजे खूप माणसं खूप मोठे आर्थिक विचार व्यक्त करत असतात, मांडत असतात, त्या थेऱ्या पुस्तकामध्ये असतात, पण ते सामान्य माणसाला काही कळत नाही किंवा त्याचं ॲप्लिकेशन काय हे कळत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यावहारिक अर्थतज्ञ होते आणि त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी हा जो दलित समाज आहे
या दलित समाजाचं मूळ दुखणं काय?